विष्णवे नमः. गंगा लहरींमध्ये जगन्नाथ पंडित पुढच्या श्लोकात तिची स्तुती करताना म्हणतात की तुझ्या पाण्यामध्ये ज्या राजस्त्रिया म्हणजे मोठ्या मोठ्या सम्राटांच्या चक्रवर्ती राजांच्या पत्न्या स्नानाला जेव्हा उतरतात तेव्हा त्यांच्या शरीराला जे सुगंधी द्रव्य लावलेलं असतं ते तुझ्या पाण्यामध्ये मिसळलं जातं. त्याच्यामध्ये कस्तुरी असते. कारण आता आपण दर्जाहीन सुगंधी द्रव्य शरीराला लावतो. आपण आपल्या देवांना सुद्धा ते डबीमधला अष्टगंध लावतो. तिथे सुद्धा चंदन उगाळून आपण लावत नाही. लावत असतील काही जण, त्यांना नमस्कार करतो. पण स्वतःच्या कपाळी सुद्धा छान चंदनाचा टिळा वगैरे असा काही नसतो. भस्म लावायला हवं. भस्म पण आपण भस्मापासून पण दूर गेलेलो आहोत. आणि जर का भस्म लावलेलं कोणी दिसलं तर तो निंदेस पात्र होतो. आजचा काळ असा आहे की भस्म धारण केलेला जर का कोणी दिसला सामान्य मनुष्य, म्हणजे गुरुजींनी भस्म लावलं तर ठीक आहे, कारण ते गुरुजी आहेत. पण सामान्याने काही धर्मकर्म करायचं नाही. संध्या कोणी करायची? गुरुजींनी. पौरोहित्य करणाऱ्यांनी संध्या करायची असते. भस्मधारण कोणी करायचं? जे पौरोहित्य करतात त्यांनी भस्मधारण करायचं. धोतर कोणी नेसायचं? जे पौरोहित्य करतात त्यांनी धोतर नेसायचं. आपण शर्ट पॅन्टवाले आहोत. मग ब्राह्मण भोजनाचं निमंत्रण जरी आलं तरी आपण शर्ट पॅन्टमध्येच जातो. गुरुजींना जर का ब्राह्मण भोजनाचं निमंत्रण आलं तर ते धोतर नेसून येतील. आपण काही बाध्य नाही तसं करण्यासाठी. तर ह्या राजस्त्रिया ज्या होत्या तेव्हा खरी श्रीमंती होती. तेव्हा खरा सुगंध मिळवला जायचा आणि खरंच कस्तुरी मिळवली जायची. आणि त्यासाठी बरं ती अमर्याद नाही मिळवली जायची. ती केवळ ठराविक वर्गासाठी असायची, म्हणजे राजे आणि त्यांच्या स्त्रिया. आणि त्या शृंगार करताना ती कस्तुरी धारण करायच्या. पण पुन्हा स्नानाला जेव्हा पाण्यात उतरायच्या तेव्हा त्या कस्तुरीचा तवंग, कस्तुरीचा तरंग त्या पाण्या, जगन्नाथ पंडित म्हणतात मला तो दिसतो. तुझं पाणी सुगंधी होतं त्या कस्तुरीमुळे. आणि त्या कस्तुरी, ती जी कस्तुरी आहे ती ज्या मृगाच्या नाभीतून आली त्या मृगाला देखील गती प्राप्त होते. त्या राजस्त्रियांच्या शरीरावरती लागलेली कस्तुरी जेव्हा तुझ्या पाण्यात विरघळते तेव्हा ज्यांचा मृगमद तो आहे, ते जे मृग आहेत, हरणं आहेत, ती त्यांना सुद्धा सद्गती प्राप्त होते. हा प्रसंग जेव्हा मी डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला शिवलीलामृत किंवा गुरुचरित्र ह्यामध्ये वामदेव ऋषी होते त्यांचा प्रसंग आठवतो. तो एक ब्रह्मराक्षस असतो. तो त्या वनातून येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना खात असतो धरून. आणि एकदा वामदेव ऋषी तिकडनं चाललेले असतात. वामदेव ऋषी हे नित्य भस्मधारण करणारे असतात. आणि तो त्या असुर त्यांना धरतो. तो धरतो तेव्हा त्या भस्माचा स्पर्श त्या ब्रह्मराक्षसाला होतो आणि त्याची त्या ब्रह्मराक्षस योनीतून मुक्तता होते.
हा भस्माचा प्रभाव आहे की प्रत्यक्ष, बरं हा तर जिवंत आहे, असुर हा जो ब्रह्मराक्षस आहे हा जिवंत आहे आणि त्याला भस्माचा स्पर्श झाला. समोर जो व्यक्ती आहे ते वामदेव ऋषी आहेत आणि समोर जो असुर आहे तो जिवंत आहे. भस्मा ज्याच्या शरीराला लावलं तो लावणारा एक कुत्रा आहे दुसऱ्या प्रसंगात, आणि ज्याच्या शरीराला ते भस्म लागलं ते प्रेत आहे. एक मनुष्य गावाबाहेर मरून पडला काही कारणाने आणि तिथे ते जवळच एक शिवालय होतं. त्या शिवालयामध्ये भस्मार्चन, नित्य भस्मार्चन व्हायचं त्या शिवलिंगावर. तर शिवलिंगाचं भस्मार्चन करण्याचं एक विधान आहे. शिवलिंगाला भस्म कसं द्यावं? आता चिता भस्म तर सगळे देऊ नाही शकत, तर त्यासाठी शिवलीलामृतात सांगितलेलं आहे की चिता भस्म जर का नाही देऊ शकला तर कोणतं भस्म द्यावं? तर बैलाचं शेण, म्हणजे गाईचं शेण पण चालेल, पण उत्तम बैलाचं शेण, ते अंतरिक्ष घ्यावं. अंतरिक्ष म्हणजे त्यांनी त्याग केला आणि भूमिस्पर्श झाला, तर भूमिस्पर्श होण्याआधी ते झेलून घ्यावं. त्याला अंतराळी सुखवावं, म्हणजे भूमीवर ठेवू नये, छतावर कौलांवर वगैरे ठेवून त्याचे शुष्क गोळे तयार करावेत. त्यानंतर छोटं कुंड स्थापन करून त्याच्यात अग्नी स्थापन करून त्याच्यावर ते सुकवलेल्या अंतरिक्ष गोमयाचे गोळे ठेवावेत आणि त्याच्यावर सद्योजात, हे मंत्र आहेत, 5 मंत्र आहेत सद्योजाताचे, जे वैदिकांना माहिती असतात, पुरोहितांना माहिती असतात. त्या सद्योजातादी मंत्रांनी त्याच्यावर हवन करावं. ते हवन केल्यानंतर ते जे भस्म तयार होईल ते महादेवांना अतिप्रिय आहे. त्यामुळे जुन्या काळी, म्हणजे आपल्याजवळ उज्जैनला सुद्धा त्या देवळाच्या गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला एक धुनीये ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सतत ते श्रेष्ठ प्रतीच्या गोवंशाचं गोमय म्हणजे शेण, त्याच्यापासून बनलेले गोळे त्याच्यात टाकत असतात, कारण ते भस्म महादेवांना भस्मार्चनासाठी वापरलं जातं. पण आता आजकाल काय झालंय, केवळ अशा मोठ्या ठिकाणीच ते होतं, पण पूर्वी सर्वत्र व्हायचं. मग त्या पुजाऱ्यांनी काय केलं होतं, ते भस्मार्चन केलं. आता भस्मार्चन झाल्यानंतर पुन्हा शृंगार तर करायचा आहे, ते भस्म सगळं काढून त्याने एका ताटात घेतलं आणि जिथे निर्माल्य टाकतात तिथे टाकून दिलं. आता श्वानांची सवय काय, भस्मात लोळायचं. चूल पेटवलेली असते, ती शांत झाली की तिथे जाऊन कुत्रा बसतो. कुठे शेकोटी केलेली असेल, पातेरा जाळलेला असेल, तो त्याचा भस्म झाला की तिथे जाऊन कुत्रा बसतो. ते शरीराला ते भस्म लागतं. मग त्याला ती इन्स्टिंक्ट आहे, त्याला अंतःप्रेरणा आहे की भस्मात जाऊन बसल्याने त्या शरीरावर ते जंतू मरतील, म्हणून तो स्वयंप्रेरणेने ते करतो. आणि ते कुत्रा त्या भस्मात लोळला. जे भस्म महादेवांवरून काढून निर्मल्याच्या भागात टाकलेलं होतं, तो लोळल्यानंतर मग त्याला प्रेताचा वास लागला कुत्र्याला. ते एक प्रेत पडलेलं होतं तिथे. मग ते प्रेत भक्षण करण्याच्या इच्छेने तो कुत्रा तिथे गेला आणि त्या प्रेताच्या शरीराला कुत्र्याच्या अंगाला लागलेलं भस्म लागलं आणि ज्याचं ते प्रेत होतं त्याला न्यायला यमदूत नाही आले, शिवदूत आले. म्हणजे ज्याने देहाचा देखील त्याग केलेला आहे त्याला देखील सद्गती मिळते. हेच इथे दिसतं. त्या कस्तुरी मृगाच्या देहापासून ती कस्तुरी विलग झालेली आहे, तरी देखील गंगेचा स्पर्श झाल्या ती आपल्या स्वामीला, म्हणजे ज्याच्या नाभीतून ती आली, तिला देखील मुक्ती प्रदान करते. एकदा स्मरण करून सुद्धा, पुढच्या श्लोकात जगन्नाथ पंडित म्हणतात, एकदा स्मरण करून सुद्धा आमच्या सगळ्या पापांचा नाश होतो. पण म्हणून आम्ही सतत नामस्मरण करतो.
कारण मगाशीच मी सांगितलं सतत पातकं घडत असतात, म्हणून गंगेचं स्मरण सतत करावं. स्नान करताना अवश्य म्हणजे गंगाजल ऋषिकेश इत्यादी ठिकाणून भरपूर आणावं आणि जसा थेंब पूजेत घ्यायचा तसा थेंब स्नानात देखील घ्यावा, पण तो थेंब घ्यावा. कारण तुम्ही जो थेंब जेव्हा जिभेवर ठेवता तर तो घशापर्यंत उतरेपर्यंत तो जिरून गेला पाहिजे, तो तिथून खाली जाता कामा नये, इतका थेंब प्यायला सांगितलाय. म्हणून शंकराचार्यांनी त्याचं वर्णन करताना गंगा जल लवकणिका असं म्हटलेलं आहे. एक कण लवकणिका म्हणजे ते जे पवित्र जल आहे त्याचं मूत्रात रूपांतर होता कामा नये, इतक्या मोठ्या प्रमाणात ते पिऊ नये. एक थेंब प्राशन करायचा, एक थेंब आंघोळीच्या पाण्यात टाकायचा. मंत्र तर म्हणतोच आपण, मंत्राधीनंदु दैवतम, दैवत ही मंत्राच्या अधीन आहेत, मंत्र तर म्हणतोच. आणि प्रत्यक्ष देखील गंगा तिचा स्पर्श नित्य आपल्या शरीराला झाला पाहिजे, नित्य झाला पाहिजे. कारण चित्तशुद्धी ही एका जन्मात होत नाही. जेव्हा तुम्ही संकल्प करता, जेव्हा तुमच्या मनात येतं की चित्तशुद्धी व्हावी, तिथून प्रक्रियेला सुरुवात होते, तोपर्यंत होत नाही. गंगेला गेलेल्याची पापं का धुतली जातात? गंगेत गेल्यामुळे पाप धुतलं गेलं असं नाही, त्याची इच्छा आहे की माझी पापं धुतली जावीत, आणि त्या इच्छेने त्यांनी जे कर्म केलंय ते कर्म त्याला पापनिष्कृतीकडे घेऊन जातं. गीतेत म्हटलंय, अपिचेत सुदुराचार भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, अगदी दुराचारी असला, नाही दुराचारी नाही, सुदुराचारी जरी असला, म्हणजे उत्तम दुराचार्यांमध्ये उत्तम जरी असला, आणि जर का त्याने असं ठरवलं की मी आता दुराचार नाही करणार आणि मी भगवंतांशी एकनिष्ठ राहील, भगवंतांशी अनन्य राहील, भजते माम अनन्य भाग, अन्य कोणालाही तो भाग देत नाही आपल्या उपासनेचा, सगळी उपासना भगवंतांशी समर्पित असते. आणि दुराचारांचा तो ज्या क्षणी त्याग करतो, ज्या क्षणी तो ठरवतो की मी दुराचार सोडून दे आणि माझी भक्ती करायला लागतो, अर्जुना तो समजून जा, असं नाही की तो दुराचार सोडून बऱ्याच काळ साधना करेल आणि मग मी त्याला चांगला म्हणेन. नाही, मी त्याच क्षणी त्याला साधू म्हणतो. साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. कारण तो सम्यक मार्गावरती व्यवसाय त्याचा झालेला आहे, त्याचं सुरुवात झालेली आहे, मार्गक्रमण झालेलं आहे. त्या मार्गावरती मार्गक्रमण सुरू केलं म्हणजे तो त्या मार्गावर पोचलाच, त्याच्या गंतव्यावर असं समजा. म्हणजे तुम्ही घरातनं निघालात मुंबईला जायला आणि तुम्ही स्टेशनवर आहात आणि घरात जर का कोणी येऊन विचारलं काका कुठे गेले, घरातले सांगतात मुंबईला गेले, पण तुम्ही कुठे असता? इंदोर स्टेशनवर. तुम्ही प्रवास सुरू केला म्हणजे तुम्ही तिथे गेला. तुम्ही प्रवास सुरू करायला पाहिजे. प्रवासामध्ये थांबे असतात, त्या थांब्यांवर उतरायची इच्छा होते पण तिथे उतरायचं नाही. जिथलं तिकीट काढून निघालोय तिथेच जायचं. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही म्हणता की मी गंगेमध्ये का आलो, गंगेचं स्नान मी का करतोय, गंगेचं स्मरण मी का करतोय, कारण माझी पापनिष्कृती व्हावी, कारण माझी पापबुद्धी नष्ट व्हावी, हा जे कारण आहे हेच तुमची पापनिष्कृती करतं. आता तुमचा संकल्प आहे हीच तुमची पापनिष्कृती. कारण तुम्हाला असं वाटतंय ना की पापनिष्कृती व्हावी, तर भगवंत तुमची इच्छा पूर्ण करता. पुढे म्हणतात की तुझ्या पाण्यात केवळ हंस नाही खेळत, कावळे देखील खेळतात.
भागवतामध्ये म्हटलंय सवाग विसर्गो जनता ग संपल्वो यस्मिन प्रतिश्लोकमबद्धवत्यपि नामान्यन्नस्य गृह्णन्ति साधवः तद्ध्वांस तीर्थम न तो हंस सेवितम यत्राच्युतस्तत्र हि साधवो मलाः. म्हणजे भक्तिपूर्ण अंतःकरणाने, समर्पित अंतःकरणाने एखाद्याने जर का काव्य रचना केली भगवंतांची स्तुती, पण ती भक्तिपूर्ण आणि समर्पणयुक्त अंतःकरणाने केली असेल आणि त्याच्यामध्ये जर एखादी व्याकरणाची चूक असली जरी तरी देखील ती बघितली जात नाही. भगवंत त्याला आपलंसं करतात. आणि एखाद्याने आढ्यता दर्शवण्यासाठी, विद्वत्ता दर्शवण्यासाठी, पण भक्ती मनात नसताना अत्यंत पदलालित्यपूर्ण काव्याची रचना जरी केली तरी देखील त्याला स्थान मिळत नाही त्या काव्याला. आपल्या इतिहासामध्ये बरेच संस्कृत विद्वान होऊन गेले, त्यांनी बरीच रचना करून ठेवलेली आहे, पण ती आपल्यापर्यंत कधी येत नाही. भगवंत ती आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत. भरपूर मोठी मोठी स्तोत्र केलेली आहेत, भरपूर पदलालित्य आहे, भरपूर व्याकरणाने खच्चून भरलेलं संस्कृत आहे, पण ते सहजासहजी कोणाच्या हाताला लागत नाही. पण मनाचे श्लोक सगळ्यांना माहिती आहेत. आता काही असे आहेत विद्वान की जे म्हणतात की मनाच्या श्लोकांमध्ये बरेच ऱ्हस्वदीर्घ विचित्र आहेत असे, पण तरी देखील ते मनाचे श्लोक आपल्या सगळ्यांकडे आहेत, सगळ्यांना माहिती आहेत, सगळे म्हणतात. एखाद दुसरा तरी श्लोक सगळ्यांना पाठ आहेच. हा का आहे? ह्या एवढं यश भगवंतांनी मनाच्या श्लोकांना का दिलं? कारण ते समर्पणयुक्त आणि भक्तिपूर्ण होतं आणि तुमचं कल्याण व्हावं ह्या एकमेव उद्देशाने ते लिहिलेलं आहे आणि तुम्ही भगवंतांपर्यंत जावं ह्या एकमेव उद्देशाने ते लिहिलेलं आहे, म्हणून ते तुमच्यापर्यंत आले. आणि भागवतामध्ये त्या तीर्थाची तुलना, एखादं तीर्थ आहे पण तिथे भगवंतांचा स्पर्श नाही, म्हणजे एखादं तीर्थ नाही, एखादं स्वच्छ जलाशय आहे पण तिथे भगवंतांचा स्पर्श नाही, भगवंतांचं अनुषंग नाही, भगवंतांची पूर्वपीठिका नाही, भगवंतांशी संबंधित असलेला इतिहास नाही, त्या क्षेत्राला ध्वांस तीर्थ म्हणजे कावळे स्नान करतात ते तीर्थ समजावं. ते हंस तीर्थ नाहीये. आता हे रूपक आहे. ध्वांस तीर्थ म्हणजे खरोखर त्या पाण्यात कावळे जाऊन स्नान करतात असं नाही, पण तिथे काही भगवंताचा स्पर्श नाही, तर ते आमच्यासाठी तसंच अपवित्र आहे जेवढं ध्वांस तीर्थ अपवित्र आहे. म्हणजे कावळे जर का एखाद्या पाण्याचा डबकं आहे, मग कावळे तिथे ना पंख फडफडवतात, तिथे स्नान करतात, त्या पाण्यात पाय द्यायला पण आपण विचार करतो की नको, हा काकस्पर्श झालेलं पाणी आहे, इथे नको आपण जायला. ते ध्वांस तीर्थ असतं. आणि हंस तीर्थ म्हणजे जिथे हंस, राजहंस विहार करतात, मानस सरोवर वगैरे. तर एखादं साधं जरी जलाशय असला, गंगेला बरेच जण आता हल्ली कमी झाले, पण पूर्वी असं म्हणायचे, अरे गंगेला नमस्कार पण मी आंघोळ नाही बाबा, कोणत्या घाण पाण्यात आंघोळ करणार, आणि लोक पाणी पितात ते, असं वगैरे म्हणायची पूर्वी लोक. आता गंगेची शुद्धी झाली आणि लोकांची चित्तशुद्धी सुद्धा झाली की तीर्थाबद्दल असं बोलू नये. तीर्थप्राशन निशंक करावं, कितीही गढूळ पाणी दिसलं तरी निशंक प्या, तुम्हाला काहीही होणार नाही. आणि जर काही झालं थोडंफार तर ते तुमचं जुनं काहीतरी बाहेर पडतंय असं समजा. कारण तीर्थस्नान केल्यानंतर जर सर्दी झाली, तीर्थस्नान केल्यानंतर जर ताप आला,
तर असं अजिबात नाही की त्या पाण्यात जे जंतू आहेत त्यामुळे झालंय. अत्यंत शुद्ध, स्वच्छ, नितळ, बिस्लरीपेक्षा शुद्ध अशा पाण्यामध्ये जरी तुम्ही स्नान केलं तरी देखील तुम्हाला सर्दी होऊ शकते, ताप येऊ शकतो. त्यामुळे पाण्याच्या स्वच्छतेवरती आणि शुद्धतेवरती तुमची व्याधी अवलंबून नाही. तुमची व्याधी ही तुमच्या पूर्वकर्मावर अवलंबून असते. आयुर्वेदामध्ये 2 भाग केलेले आहेत. पूर्वापराधजा कश्चित, कश्चित प्रज्ञापराधजा. तुमचे आजार, होणारे आजार हे अर्धे 50% हे पूर्वापराधामुळे होत असतात आणि अर्धे हे प्रज्ञापराधामुळे होत असतात. पूर्वापराध म्हणजे पूर्वजन्मी किंवा पूर्वीच्या काळी, म्हणजे ह्याच आयुष्यात पण पूर्वी केलेली पाप, किंवा आणि प्रज्ञापराध म्हणजे ह्या जन्मामध्ये आत्ता चालू काळामध्ये मूर्खपणामुळे केलेली पाप, ते प्रज्ञापराध असतात. तर प्रज्ञापराधांमुळे ज्या व्याधी होतात, बरं व्याधी ह्या 2 प्रकारे होतात. या पूर्वापराधामुळे अर्ध्या व्याधी होतात, तुम्हाला होणाऱ्या अर्ध्या व्याधी ह्या प्रज्ञापराधामुळे झालेल्या असतात. तर ज्या व्याधी तुम्हाला प्रज्ञापराधामुळे झालेल्या आहेत त्यांची चिकित्सा होते, त्यांचा उपाय होतो, त्याच्यावर भेषज म्हणजे औषध आहे. आणि जे व्याधी तुम्हाला पूर्वापराधामुळे झालेले आहेत त्यांना औषध नाही, त्यांची चिकित्सा होत नाही, त्याच्यावर भैषज्य नाही. ते पाप संपेपर्यंत तुमच्या शरीरात राहतात. पापाचा प्रभाव संपला की त्या व्याधी निघून जातात, औषधाने निघून जात नाहीत. समर्थ सांगतात की पूर्वजन्मीची पापे ती येती रोग रूपे, न जाती वैद्याची या बापे कदा काळी. की पूर्वजन्मीची जी पापं आहेत ती रोगरूपाने येतात आणि वैद्याचा बाप जरी आला तरी ती रोग तो बरा करू शकत नाही. त्यामुळे गंगाजलात स्नान करून जर का काही आजार झाला तर गंगा तुमचं पाप धुते हे लक्षात घ्या. कारण जर का 10 वर्षांनी तुम्हाला तो आजार होणार होता तुमच्या पूर्वकर्मानुसार, पण गंगेत स्नान केल्यामुळे तो लगेच झाला आणि लगेच झाल्यामुळे कमी त्रास दिला. एखाद्या कर्माचं फळ असतं ते लगेच भोगलं तर कमी त्रास होतो, त्याला जीर्ण होऊन दिलं तर ते घट्ट होतं, गहन होतं आणि अधिक दारुण दुःख भोगावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या कर्मात, तुमच्या नशिबात असं लिहिलेलं आहे, नशिबात म्हणजे पूर्वकर्माप्रमाणे, की तुमच्या पायामध्ये काटा रुतणार आहे हे निश्चित, असंच तुमचं पूर्वकर्म आहे. आता ज्या क्षणी हे कर्म तयार झालं आणि त्याचं फळ तुमच्या समोर आहे तर तो काटा आत्ताच जन्माला आलाय, तो कोवळा आहे, तो हिरवा आहे, आत्ताच टोचून घ्या. पण तुम्ही जर का त्याची निष्कृती केलीत, नको दुःख निवारणार्थम म्हणून काहीतरी संकल्प केला, कुठल्या तरी देवाची आराधना केलीत, तरी कर्म चुकत नाही. देव म्हणतो तुला आत्ता नकोय, ठीक आहे, तो काटा मी पेंडिंग ठेवतो. पण तो पेंडिंग काटा 10 वर्षांनी मोठा होतो, काळा होतो, जाड बनतो, कठोर बनतो आणि मग जो पायात घुसतो तेव्हा असं वाटतं की तेव्हाच तो घुसवून घेतला असता तर बरं झालं असतं, इतकी वेदना नसती झाली, पण मी त्यापासून पळत राहिलो. म्हणून गंगाजलामध्ये पापनिष्कृती होते, म्हणजे ती तुमची पाप कुमार अवस्थेमध्येच तुमच्या समोर आणून ठेवते, तुमच्या पापाचे भोग बाल्यावस्थेमध्येच तुमच्या समोर आणून ठेवते. त्यामुळे ती तुम्ही पाप बाल्यावस्थेतच भोगून कमी त्रास सहन करून त्यातून निवृत्ती घेता. तर हे जे गंगाजल आहे, इथे जे कावळे स्नान करतात, कवी काय म्हणतोय, इथे कावळे स्नान करतात की हे असं तीर्थ आहे
की इथे कावळे देखील स्नान करतात, हंस देखील स्नान करतात, पुण्यवान देखील येतो, पापी देखील येतो, ज्याच्या मनात श्रद्धा नाही असा देखील येतो, त्याला देखील हे गंगे तू योग्य ते फळ प्रदान करतेस. कारण प्रक्रिया कशी असते, मी आत्ता संकल्प घेऊन गेलो की मी पापातून दूर व्हायला पाहिजे, माझी पापनिष्कृती व्हायला पाहिजे, माझी पापबुद्धी नष्ट व्हायला पाहिजे. पण प्रत्येकजण तसा संकल्प घेऊन जाईलच असं नाही. 4 जण जातात म्हणून मी जातो. 144 वर्षानंतर आले. आता हे चुकवलं तर परत आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. आणि सगळेच चाललेत तिकडे. आणि मला उद्या माझे कलिग विचारतील, अरे कुंभाला जाऊन आलास का? तर मी त्यांना नाही कसं म्हणू? त्यांना तर हो म्हटलं पाहिजे ना. ब्राह्मण आहे मी धार्मिक आहे, मी क्षत्रिय आहे, मी टिळा लावतो, मग मी कुंभला नाही गेलो असं कसं चालेल? अशा बुद्धीने काही जण गेलेले असतात. ते कशाही बुद्धीने गेलेले असो, गंगा त्यांची मती पावन करतेच. तो कोणत्याही निमित्ताने जरी गंगेजवळ गेला, लोकांना दाखवण्यासाठी जरी तो गंगेजवळ गेला, तरी गंगा त्याला आपलंसं करते आणि त्याची बुद्धी स्वच्छ करून परतच्या वेळेस येताना त्याला श्रद्धेने यायला भाग पाडते. जो घण असतो, घण मोठा हातोडा, त्याची जरी इच्छा असली की ह्या परिसाला फोडून टाकावं आणि तो त्या परिसावर त्याने आघात केला, तरी त्याचं देखील परिस सोनच करतो. सूरदास म्हणतात, प्रभु मोरे अवगुण चितन धरो, समदर्शी है नाम तिहारो, चाहे तो पार करो. इक लोहा पूजा में राखत, एक रहत व्याध घर परो, पार सके में द्विधा नहीं है, दुहु एक कंचन करो. की हे भगवंता, माझे अवगुण तुम्ही लक्षात घेऊ नका, माझ्या अवगुणांकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि मला जवळ करा. तुमचं समदर्शी म्हणून नाव प्रसिद्ध आहे, तुम्हाला सगळे समदर्शी म्हणतात, तर तुम्ही हा पापी आणि हा पुण्यवान असा भेद कसा बरं कराल? तशी गंगा आहे, ती हा पापी हा पुण्यवान असा भेद करत नाही. ती सगळ्यांना जवळ करते आणि सगळ्यांना शुद्ध करते. एक लोखंड आहे जे पूजेत आहे, एक लोखंड आहे ते व्याधाच्या घरी विष लपेटून बाणाच्या टोकावर आरूढ झालेलं आहे. ते दोन्ही लोखंडच आहे, जे विषाने माखलेलं आहे आणि जे कोणाचा तरी जीव घेणार आहे ते देखील लोखंड आहे. एक पूजेमध्ये आहे ते देखील लोखंड आहे. पण परीस जो असतो त्याच्या मनात हा भेद नसतो. तो दोघांपैकी कोणालाही जर का स्पर्श केला तरी देखील तो त्याला सोनच बनवतो. त्याच्यानंतर कवी म्हणतो, तुझ्यामध्ये आम्हाला वेदांना देखील अगम्य असे ब्रह्मतत्व दिसते. कारण वेद रोचनार्था फलश्रुती असं एक वाक्य आहे की तुमची त्याच्यामध्ये रुची उत्पन्न व्हावी म्हणून तुम्हाला फलश्रुती दिलेली आहे. सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति, प्रातर्धीयानो रात्रिकृतं पापं नाशयति. सकाळी म्हणा रात्री केलेली पापं नाहीशी होतात, संध्याकाळी म्हणा दिवसभर केलेली पापं नाहीशी होतात. अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीमध्ये आहे. मग एखादा म्हणतो मजा आहे, दिवसभर काही करा, संध्याकाळी अथर्व शीर्ष म्हणा, रात्रभर काही दुराचार करा, सकाळी उठून अथर्व शीर्ष म्हणा. तर शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे, ठीक आहे ठरवून पाप करा पण संध्याकाळी अथर्व शीर्ष म्हणा, ठरवून रात्री पाप करा आणि सकाळी उठून अथर्व शीर्ष म्हणा, आणि हा नियम चुकवू नका. बघूया तुमच्या पापबुद्धीमध्ये किती शक्ती आहे आणि अथर्व शीर्षामध्ये किती शक्ती आहे. तुमची पापबुद्धी नष्ट होईल जर तुम्ही खरोखर प्रत्येक वेळेस पाप केल्यानंतर म्हणजे देवाचं नाव घेत असाल तर ते तुम्हाला पापबुद्धीपासून दूर घेऊन जाईल.
ही श्रुती जी आहे, वेद जे आहेत, त्याच्यामध्ये भगवंत कसा नाही आहे ह्याची चर्चा आहे. कारण कसा आहे हे कोणी समजू शकत नाही. मग वेद काय म्हणतो की इकडनं असं नाही तसं नाही, म्हणजे हे सगळं नसताना जे उरतं ते परब्रह्म आहे. रोचनार्था फलश्रुती. वेद लक्षणं दाखवतो, वेद प्रत्यक्ष दाखवत नाही, पण वेदामधून जावं लागतं. म्हणून वेदानंतर वेदांत येतो. वेदांत म्हणजे उपनिषद, ईशोपनिषद, प्रश्नोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, ही सगळी उपनिषद आहेत. ह्यांना वेदांत म्हणतात. भगवद्गीतेला वेदांत म्हणतात. कारण वेदांनी जी लक्षणं दाखवून दिली की असा भगवंत असू शकतो, अशा पद्धतीने त्याच्यापर्यंत जायचं, त्याचं पर्यवसान नेमकं कसं ते उपनिषदांमध्ये आहे. आणि वेदांच्याच मार्गाने जाऊन त्याच्या पुढचा मार्ग न स्वीकारणारे, त्यांच्यासाठी एकनाथ महाराजांनी उदाहरण दिलंय की एकाला सांगितलं पिंपळावरून मार्ग आहे, म्हणजे नवखा माणूस गावात आला, तो पत्ता विचारतोय, अमका कुठे राहतो. त्याला त्या देवळापाशी, देवळाच्या पारावर बसलेल्या माणसाने, म्हणजे गावातल्या माणसाने सांगितलं इकडनं सरळ जा, पुढे पिंपळ येईल आणि पिंपळावरून मार्ग आहे. तर हा जो पाहुणा होता तो सरळ गेला, त्याला पिंपळाचं झाड दिसलं, मग तो झाडावर चढला. वर शेंड्यावर जाऊन बघतोय, बाबा कुठे आपला माणूस दिसत नाही इथे कुठे. त्या माणसाने सांगितलं की पिंपळावरून त्याला मार्ग आहे, तिकडे त्याच्याकडे पोचशील तू. तर वेदांची स्थिती अशी आहे, वेद आहेत आपल्या मार्गात, वेद आपले पथदर्शक आहेत, पण वेदांमधनं त्यांच्या शेंड्यावर जाण्याचा प्रयत्न करू नये. तिथे तुम्हाला भगवंत नाही मिळणार. पण जिथे वेद आहेत तिथपर्यंत तुम्हाला जावं लागेल आणि तिथून पुढे जायचंय. मग वेदांत मिळतो आणि वेदांत मिळाल्यानंतर सद्गुरू, संत इत्यादींचा संग होऊन मग स्वतःची उपासना आणि त्याच्यामधल्या पुढचे स्तर असे करत करत तुम्ही भगवंतापर्यंत जाता. तर हा जो वेदांत आहे याची प्राप्ती आम्हाला शॉर्टकटनी कशी होते? गंगे तुझ्या दर्शनाने, तुझ्या स्पर्शाने. कारण आम्हाला तिथे आयते ऋषीमुनी मिळतात. तिथे गेल्यानंतर आम्हाला वेदांत सांगणारे जे तत्ववेत्ते आहेत ते आम्हाला तिथेच मिळतात. महंत सगळे की जे आम्ही पामर आहोत, आमच्यापैकी बऱ्याच जणांना वेदाध्ययन करण्याचा अधिकार देखील नाही. पण वेदाध्ययन आम्हाला का करायचंय? वेदाध्ययन जर का भगवत प्राप्तीसाठी करायचंय तर भगवत प्राप्ती वेदाध्ययन न करता सुद्धा होऊ शकते. आम्ही तुझ्या काठापाशी येतो, आम्हाला भगवत प्राप्ती होऊन जाईल. त्याच्या पुढे कवी म्हणतात दान, ध्यान इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या करून देखील विष्णुपद मिळत नाही, म्हणजे मिळेलच असं नाही. जांबवंतांची काय उच्च जाती होती, गोपींकडे कसली तपस्या होती, कुब्जेकडे कोणतं सौंदर्य होतं, सुदाम्याकडे कोणतं धन होतं की म्हणून भगवंतानी ह्या लोकांवर कृपा केली? काहीच नव्हतं. कोणी दान नाही केलं, कोणी ध्यान नाही केलं, पण तरी देखील भगवंतानी त्यांच्यावर कृपा केली. भगवंत हे स्वच्छंद आहेत, त्यांना जिथे वाटतं तिथे ते कृपा करतात. सुदाम्याने तर मागितली देखील नव्हती. जे मागितलं नव्हतं ते देखील भगवंतांचं व्रत आहे, भगवंतांचा नेम आहे की मागितल्याशिवाय द्यायचं नाही.
आणि मागितल्यावर राहायचं नाही, म्हणजे मागितल्यावर दिल्याशिवाय राहायचं नाही, आणि जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत द्यायचं नाही. पण सुदामा अशी एक्सेप्शनल केस आहे की त्यांनी मागितलं नव्हतं तरी देखील त्याला ऐश्वर्य दिलं. हे वरकरणी दिसतं, पण खरं त्याला त्यांनी मोक्षच दिला होता. सुदाम्याला भगवंतांनी ऐश्वर्य नाही दिलं. सुदामा जेव्हा निघतो भगवंतांकडनं तेव्हा मनात चिंतन करतो की भगवंत किती दयाळू आहेत, बरं झालं मला त्यांनी ऐश्वर्य नाही दिलं, कारण त्याने जर का मला ऐश्वर्य दिलं असतं तर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचं स्मरण निघून गेलं असतं. भगवंत म्हणतात यश्चाहमनुगृह्णामि हरिष्ये तद्धनम शनैहि, ज्याच्यावर मी अनुग्रह करतो हळूहळू त्याचं धन काढून घेतो. तशा प्रकारे भगवंतांनी माझ्यावर अनुग्रह केला होता म्हणून मी निर्धन अवस्थेत होतो. मला पत्नीने सांगितलं मित्राकडे जाऊन सहाय्यता घ्या, तेव्हा माझ्या मनात विचार आला की बरं झालं पत्नीने सांगितलं, आता सहाय्यता तर मी मागणार नाही हे निश्चित आहे, पण पत्नीने सांगितलं कृष्णाकडे जा, आता पत्नीने सांगितलं कृष्णाकडे जा म्हणून मी कृष्णाकडे गेलो, म्हणजे मला पत्नीचा रोष नाही पत्करायला लागणार. जर का मी माझ्या इच्छेने कृष्णांकडे गेलो असतो, अगं मला जाऊ दे, मला माझ्या सख्याचं माझ्या भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे, ती वेळेसी कशाला बसाई देच. पत्नीला विचारल्याशिवाय काही करायचं नसतं. आता पत्नीने स्वतःहून सांगितलं की जा तिकडे. ही केवढी मोठी कृपा आहे भगवंतांची की जिचा रोष पत्करण्याची भीती वाटते मला, तिनेच मला सांगितलं की भगवंतांकडे जा. आणि तिथे गेल्यानंतर भगवंतांनी अजून मोठी कृपा केली. मी तर तोंडाने सांगितलं नाही, पण एखादा माणूस असतो ना, एखादा सामान्य माणूस जर का असेल, सामान्य म्हणजे सामान्य बुद्धीचा, एक सामान्य मनुष्य, देव नाही मनुष्य, तो जर का संपन्न आहे आणि त्याच्याकडे त्याचा मित्र आला जो दरिद्री आहे, तर हा संपन्न मनुष्य म्हणेल की नाही सहज, जो देव नाही, जो कृपाळू नाही, तो सुद्धा हे म्हणेल की अरे तुला काही मदत हवे का, तुला काय हवं असेल तर सांग, हे घे पैसे ठेव, तुला परत कसा जाशील, आता गाडी भाड्याला पैसे आहेत का, असं सामान्य माणूस सुद्धा विचारतो. हे तर भगवंत आहेत, पण त्याने एका शब्दाने विचारलं नाही की अरे तुझी अवस्था काय, तू खातोस काय, तुझा चरितार्थ कसा चाललाय. तर त्यांना काय कळत नाही का, त्यांना काय दिसत नाही का मी दरिद्री आहे, मी त्यांच्या समोर जाण्याची आवश्यकता आहे का मी दरिद्री आहे हे कळण्यासाठी. मी जिथे आहे तिथेच त्यांना कळेल की हा सुदामा दरिद्री आहे, निर्धन आहे. आता तो मी त्यांच्या समोर आलो तरी पण त्याने मला काही दिलं नाही. हीच त्यांची मोठी कृपा आहे. कारण जर का त्यांनी मला काही दिलं तर माझ्या मनातनं त्यांचं चिंतन निघून जाईल. मी जर का संपन्न झालो, मी जर का धनवान झालो, तर मला भगवंताचं स्मरण राहणार नाही, राहील एक ओव्हरटाईम म्हणून, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून मी नामस्मरण करीन. आयुष्याची आवश्यकता म्हणून मी नामस्मरण नाही करणार. पण मी आता दरिद्री आहे, मला कुटुंबाचं पोषण करायचं आहे, माझी मुलं उपाशी आहेत, तर मी अत्यंत मनापासून अत्यंत अत्यावश्यक म्हणून मी भगवंतांचं नामस्मरण करीन, आणि ते माझं निरंतर राहावं म्हणून त्याने मला निरंतर दरिद्री ठेवलेलं आहे. असा विचार करून सुदामा निघाले. तरी देखील ते घरी जाऊन बघतात तर सगळं ऐश्वर्य दिसतं त्यांना. पत्नी सोन्यानी मढलेली दिसते, उंची वस्त्रांनी. मग काय केलं भगवंतांनी, अवकृपा केली का त्याच्यावर. गृहस्थाश्रमामध्ये पत्नीला असंतुष्ट ठेवून गृहस्थ मोक्ष मार्गाचा अवलंब करू शकत नाही, म्हणून तिथे ऐश्वर्य प्रदान केलं. आणि भागवतामध्ये लगेचच पुढे आहे की ते सगळं विरून त्या कुटुंबासकट तो सुदामा मोक्षाला गेला. कुटुंबासकट म्हणजे खरा त्यांनी ऐश्वर्य नाही
खरं तर भगवंतांनी मोक्षच दिला त्याला. दान ध्यान करणाऱ्यांना देखील मोक्ष मिळतो, ध्यान न करणाऱ्यांना देखील मोक्ष देतात भगवंत. आणि गंगा त्यांच्या चरणाला स्पर्श करून येते, त्यामुळे तिचा स्पर्श झाला की थेट भगवंतांना स्पर्श केल्यासारखं आहे. विद्युत प्रवाह जातो की नाही इकडनं तिकडे, पाण्याचा प्रवाह जरी असा असला तरी विद्युत प्रवाह इकडनं तिकडे जातो. आणि विद्युत प्रवाहाची विशेषता अशी आहे की तो ज्या दिशेला पाण्याचा प्रवाह चाललाय तिकडे जात नाही, जिथून प्रवाह येतोय तिकडे जातो. तसं गंगेला स्पर्श केला म्हणजे भगवंतांच्या चरणाला स्पर्श केला. त्यामुळे माझ्याकडे दानवृत्ती असो नसो, माझ्याकडे ध्यानधारणा करण्याची क्षमता असो नसो, मी केवळ तुला स्पर्श करतो, माझा भगवंतांच्या पायांना स्पर्श होतो आणि मी मोक्षाच्या जवळ जातो. आता त्याच्या पुढे कवी म्हणतो की तू केवळ ईक्षण मात्राने, ईक्षण म्हणजे बघणं, केवळ आमच्याकडे कृपादृष्टी टाकून सुद्धा आमचा उद्धार करतेस. तुझ्याकडे पार्वती क्रोधयुक्त दृष्टीने बघत असते तरी देखील तुझ्यामध्ये त्याचा क्षोभ उत्पन्न होत नाही. तू आमच्याकडे बघताना मात्र प्रेमानेच बघतेस. आणि म्हणूनच महादेव तुला धारण करतात आणि सतत धारण करतात. म्हणजे विश्वकल्याणासाठी धारण करतात हे तर आहेच, पण महादेवांसाठी, कारण ते काय, विश्व झालं सगळं जलप्लावित झालं तरी काय महादेवांना फरक पडतो. ते काय विश्वाची घडी मोडलेली पुन्हा बसवतील. गंगेने जर का महादेवांनी नाही केलं आणि गंगेचा मोठा प्रवाह येऊन विश्वाला जलमय करून गेला तर ते परत सृष्टी उत्पन्न करतील. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा जीव वाचवण्यासाठी महादेवांनी गंगा धारण केले असं नाही. ते गंगेच्या प्रवृत्तीचा आदर करतात. ती ह्या बद्धजीवांना मोक्ष देण्यासाठी बसली आहे, ती ह्या बद्धजीवांना मोक्ष देण्याचं काम करते, म्हणून महादेव तिला अजूनही धारण करून आहेत डोक्यावरती. आपली वेळ पूर्ण झाली. आपण आता पुढचे जे श्लोक आहेत आणि उरलेलं एक पातक आहे ते आता उद्या बघू आणि गंगा लहरी पण बघूच. हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. हरि ओम तत्सत्. कृष्णार्पणमस्तु.